या वर्षातील शेवटची अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या असल्या कारणानं आणि सलग सुट्ट्यामुळे शनी शिंगणापूर या ठिकाणी जर बघितलं तर भाविकांची गर्दी जी आहे तर ती सकाळपासूनच झाल्याचं पाहायला मिळतं आहे। सोमवती अमावस्या निमित्तानं देशभरातून भाविक जे आहेत तर ते शनी शिंगणापूरमध्ये दाखल होत असतात आणि शनिदेवाचं दर्शन घेऊन जे आहे तर ते आपल्या मनोकामना ज्या आहेत शनिदेवाजवळ मांडत असतात। काही भाविक आहेत, कुठून आलेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। कुठून आलेला आहात आणि काय नेमकी भावना आहे? आज आपण शनी दर्शन घेतलं। आम्ही अहमदाबादवरून आलेलो आहे। आम्ही दोघं जण आहेत। हे अशोक पटेल आहे, मी नंदकिशोर पवार। अहमदाबादवरून आलेलो आहे, सायकलवरती आलेलो आहे। आजचा आमचा हा 9वा दिवस आहे आणि सोमवती अमावस्या असल्यामुळे याच्या पाठीमागे असं आहे की तुमची 7:30 चालली जाते, त्या श्रद्धेने आम्ही इथं आलेलो आहे। तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय नेमकी भावना आहे? नमस्कार, मी प्रियांका पाटील, मी पनवेलवरून आलेली आहे आणि शनी महाराजांचं दर्शन आज अमावस्या पण आहे आणि चांगला दिवस आहे आजचा, त्याच्यामुळे इथे दर्शनासाठी आलोय आम्ही। आणि या शनी महाराजांचा हा असा चमत्कार आहे की त्यांचा आपण दर शनिवारी उपवास म्हणजे माझ्या मिस्टरांनी केला आणि आमची जी 7:30 होती ती दूर झाली, त्याच्यामुळे आम्ही दर्शनासाठी इथे आलेलो। एकंदरीत जर बघितलं तर सहकुटुंब सहपरिवार जे आहे अनेक परिवार हे शनी दर्शनासाठी येत असतात आणि या वर्षाची शेवटची अमावस्या असल्या कारणानं भाविकांमध्ये मोठी भक्ती ही शनिदेवांनी प्रति जी आहे ती पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, शनी शिंगणापूर, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।